संदर्भातली इराणनं अमेरिकेला आता नवा प्रस्ताव दिलाय। पाकिस्तान मार्फत वाटाघाटीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे युद्ध टाळण्यासाठी हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिका इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी इराणनं पुन्हा एकदा राजनैतिक पावलं उचलली आहेत आणि इराण सरकारनं मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानकडे एक नवीन प्रस्ताव सोपवला असल्याचं वृत्त अल जजीरानं राजनैतिक सूत्रांच्या हवालाने दिलंय। पुन्हा युद्ध टाळण्यासाठी या प्रस्तावामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली। मात्र नुकताच इराणचा शांतता प्रस्ताव जो आला होता तो ट्रम्प यांनी फेटाळल्याची माहिती आहे। इराणकडे आता सैन्य उरलेलं नाही असं सुद्धा ट्रम्प यांचं म्हणणं आहे। इराणच्या अटी मान्य नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिलंय। व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणवर जोरदार टीका सुद्धा केली आहे। इराणला आता कोणताही मार्ग उरलेला नाही म्हणून ते करारासाठी घाई करतायत। त्यांच्याकडे आता प्रभावी सैन्य उरलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे। त्यांना करार हवा पण त्यांनी मांडलेला प्रस्ताव मला मान्य नाहीये असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलंय। आपण पुढे काय होतं हे पाहू पण मी सध्याच्या अटींवर समाधानी नसल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटल्याचं समोर आलंय। आणि युरोपीय संघाकडून व्यापार कराराचं उल्लंघन केलं गेलंय। अमेरिकेकडून आयात शुल्कामध्ये 25% वाढीची घोषणा झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दरवाढीची घोषणा झाल्याचं कळतंय। युरोपीय संघ पूर्णपणे सहमत झालेल्या व्यापार कराराचं पालन करत नसल्याचा ठपका ठेवत ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जर युरोपीय कंपन्यांनी त्यांच्या कार आणि ट्रकची निर्मिती अमेरिकेतील कारखान्यांमध्ये केली तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क आकारलं जाणार नाही असं सुद्धा ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे। युरोपीय संघाकडून उल्लंघन झाल्याची माहिती अमेरिकेकडून आयात शुल्कामध्ये 25% वाढीची घोषणा केली गेली आहे। ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। आणि दुसरीकडे अमेरिका इराण युद्धाचा जागतिक व्यापाराला सुद्धा मोठा तडाखा बसलाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील वाहतूक 90% घटली आहे। ब्रिटिश नौदलाचा खळबळजनक दावा समोर आलेला आहे। युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा श्वास कोंडलेला असून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील सागरी वाहतूक 90%हून अधिक कोलमडलेली आहे। युद्धाचा हा विळखा जागतिक अर्थव्यवस्थेचा श्वास कोंडणारा ठरतोय। जगातील एकूण खनिज तेलाच्या व्यापारापैकी मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो। वाहतूक बंद झाली आणि त्यामुळे इंधनाच्या किमतीत सुद्धा जागतिक स्तरावर कडाडण्याची शक्यता।